नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, गृहनिर्माण विभागाकडनं गृहनिर्माण धोरणाबाबत काही मोठे निर्णय घेण्यात आले। गृहनिर्माण विभागाकडनं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रेझेंटेशन सादर करण्यात आलं। त्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे, ज्यामध्ये परवडणाऱ्या पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणाला चालना, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण, परवडणारे रेंटल हाऊसिंग तसेच गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणीचं टार्गेट या संदर्भात आज गृहनिर्माण विभागाकडनं सादरीकरण करण्यात आले। पुढच्या महिन्याबाबत याबाबत सविस्तर धोरण तयार होणार आहे। गृहनिर्माण विभागाकडनं आज गृहनिर्माण धोरणासंदर्भात सादरीकरण करण्यात आलं, ज्यामध्ये परवडणाऱ्या पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणाला चालना, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण, परवडणारी रेंटल हाऊसिंग, गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणीचं टार्गेट या संदर्भातील मुद्दे मांडण्यात आले। या दरम्यान या संदर्भात पुढच्या महिन्यामध्ये सविस्तर धोरण तयार होणार असून ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण हे राबवणारं राज्य महाराष्ट्र हे पहिले ठरणार आहे। दरम्यान गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणीचं टार्गेट ठेवण्यात आले। त्यासाठी 2 निविदा प्राप्त झाल्यात। लवकरच त्याबाबतचा निर्णय होणार आहे। जे गिरणी कामगार महाराष्ट्रातल्या मूळ गावी स्थलांतरित झालेत त्यांना तिथेच घरं देता येतील का याची चाचपणी करण्याचे निर्देश देखील गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाला दिलेत। दरम्यान आजच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इंग्रजी स्लाइडचा वापर करण्यात आला। यावरती एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला आणि मराठी स्लाइडबाबत विचारणा केली। मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे हे लक्षात आहे ना, अशी विचारणा उपमुख्यमंत्र्यांनी हसत हसत केली आणि त्यानंतर लगेचच मराठी स्लाइड पडद्यावर आणण्यात आली। 2007 नंतर गृहनिर्माण धोरण तयार झालंच नव्हतं, ते आता तयार करण्यात आले आणि यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि गिरणी कामगारांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच कामांचा धडाका लावलेला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।